HMPV व्हायरसची भारतामध्ये एंट्री झालेली आहे। बंगळुरू आणि गुजरातमध्ये HMPVचे रुग्ण आढळलेले आहेत। HMPV व्हायरसचा प्रसार रोखण्याचा आता भारतासमोर मोठं आव्हान असणार आहे। चीनमध्ये या व्हायरसने थैमान घातलेलं आहे, त्यामुळे भारत आता सावधान झालेला आहे। कोरोनाच्या जातकुळीतला HMPV या विषाणूजन्य आजाराची भारतात एंट्री झालेली आहे। चीनमध्ये या आजाराने थैमान घातलेलं असतानाच भारत आता सावधान झालाय। भारतात या आजाराची पुरेशी माहिती होण्याआधीच आजाराच्या विषाणूने एंट्री घेतलेली आहे। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। सावधान, HMPVची भारतात एंट्री। बंगळुरू गुजरातमध्ये आढळले HMPVचे रुग्ण। HMPVचा प्रसार रोखण्याचं भारतासमोर आव्हान। चीनची डोकेदुखी ठरलेल्या HMPVची भारतात एंट्री झाली आहे। चीनच्या वुहान प्रांतात धुमाकूळ घालणारा हा विषाणू भारतातही दाखल झालाय। कोरोनाच्या महाभयंकर साथीनंतर चीनमध्ये HMPVचा उद्रेक झालाय। चीनमधील हॉस्पिटल बाहेर रुग्णांच्या रांगा पाहायला मिळाल्या होत्या। जगाला HMPV या आजाराबाबत थोडीफार माहिती होत असतानाच भारतात HMPVची एंट्री झाली आहे। बंगळुरूमध्ये 3 महिन्यांच्या मुलीला HMPVची लागण झाली आहे। बंगळुरूतीलच 8 महिन्यांच्या दुसऱ्या मुलीला HMPVची लागण झाली आहे। अहमदाबादमध्ये 2 महिन्यांच्या मुलीला HMPV झालेला आहे। देशात रुग्ण सापडण्यास सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्र सावध झालाय। महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे। आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सरकारने सुरुवात केली आहे। येत्या 2 दिवसात आरोग्य विभागाच्या बैठका होणार असल्याचं आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय। राज्यातल्या एकूणच सगळ्या आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबद्दलच्या सूचना जाहीर केलेल्या आहेत। उद्या परवा दिवशी एक बैठक सुद्धा होईल आणि जो व्हायरस आलेला आहे त्या व्हायरसचा एक बेंगलोरमध्ये जरी रुग्ण सापडलेला असला तरी त्यामुळे कोणतीही काळजी करायची गरज नाही। आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सूचनांचं पालन करणं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वतःची काळजी घेणं या सगळ्याच गोष्टी करण्याबद्दल आपण सर्वच आपल्या नागरिकांना सूचना करतोय। HMPV आजाराची काही लक्षणं आहेत। ही लक्षणं कोरोनाच्या लक्षणासारखीच आहेत। खोकला, ताप, नाक चोंदणे, घसा कोरडा पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी काही लक्षणं आहेत। भारतात आतापर्यंत जे HMPVचे रुग्ण आढळले त्यामध्ये लहान मुलांचा समावेश आहे। त्यामुळे तुमच्या घरातील लहान मुलांना सांभाळा। त्यांच्यात HMPVचे कोणती लक्षणं आढळतात का यावर बारीक लक्ष ठेवा। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।